ठीक आहे, पूर्ण मन लावून फोकस करायचं आहे एकदम. आता मी लक्ष द्या आता. आपल्याला आता पॉईंट बघायचं आहे. तो पॉईंट आहे आता तुम्हाला काय बघायचं बरं का. मी अगोदर पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की सूर्यापासून निघणारे जे काही ऊर्जा आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या फॉर्ममध्ये येणारी ऊर्जा कशा पद्धतीने आपल्या रिमोट सेन्सिंगपर्यंत काम करते. तर याच्या स्टेपा लिहून दिल्या होत्या. जसं की सांगितलं रेडिएशन सांगितलं, इंटरॅक्शन विथ ॲटमॉस्फिअर सांगितलं, इंटरॅक्शन विथ इंटरॅक्शन विथ टार्गेट बघितलं, आणि नंतर सेन्सरपर्यंत कशा जातो ते बघितलं, आणि सेन्सरपासून आपल्या स्टेशनपर्यंत कसा जातो त्याच्याबद्दल मी बोललो होतो. तर त्यांच्यात थोड्या मी डीपमध्ये जातोय. आता मला पॉईंट टाकायचा आहे. पॉईंट आहे आपला कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलर रेडिएशन. सो कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलर रेडिएशन, कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलार रेडिएशन. आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलार रेडिएशनबद्दल तुम्ही बघायला गेलात तर दिसायला काय भेटतं, लक्ष द्या. कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलार रेडिएशनचा अभ्यास खूप छान आहे. याच्यावरती क्वेश्चन पडतात. काय बरं का की सूर्य जो काही असतो, सूर्याजवळ हायड्रोजन गॅस असतो. स्टोरी आहे का. सूर्य जो काही असतो या सूर्याजवळ हायड्रोजन गॅस असतो. हायड्रोजन गॅस जो आहे याच्यामुळे उष्णता येत असते. हायड्रोजन गॅसचं कन्व्हर्जन हा सूर्य आहे, त्या सूर्यामध्ये आतल्या झोनमध्ये, सूर्याच्या आतच्या झोनमध्ये हायड्रोजन गॅस जो आहे त्या हायड्रोजन गॅसचं रूपांतर हेलियम गॅसमध्ये होतं. ही हेलियम गॅस जो काही आहे, हेलियम गॅस रेडिएट होतो, आणि रेडिएट होऊन काय होतो, इमिटेड होतो, रेडिएट होऊन काय करतो, ती ऊर्जा तिथून पसरलेली ऊर्जा आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचते. तो ही आपली पृथ्वी आहे. याचा अर्थ असा झाला की ऊर्जा आपल्या पृथ्वीवरती येते, परंतु जी ऊर्जा पृथ्वीवरती येते ती कोणत्या फॉर्ममध्ये येते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या फॉर्ममध्ये येते. ठीक आहे, ही बात पण आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला बघायचं कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलर रेडिएशन. हा रेडिएशन जो काही आहे याच्याबद्दल नेमकं सांग बरं का, समजून काय असतं. समजा आता गमत बघा, एखादा रॉड आहे, हा लोखंडाचा रॉड. या लोखंडाच्या रॉडला जर का समजा मी चुलीत ठेवलं किंवा कुठेतरी मी गरम करायला ठेवलं, तुम्हाला काय दिसेल, थोड्या वेळानंतर हा गरम होणार, राईट. तो थोड्या वेळानंतर समजा तो गरम होतो, राईट. आता गरम झालेली बॉडी, ही गरम झालेली बॉडी, तुम्हाला काय दिसायला भेटेल, बॉडी गरम आहे, राईट का, गरम आहे, आणि काही वेळापर्यंत ती बॉडी गरम राहणार आहे. असं का घडतंय बरं का, कारण की हा जो काही लोखंड आहे, हा लोखंड सध्या गरम आहे, परंतु काही वेळानंतर तो गरम राहणार. असं का, कारण की या बॉडीची प्रॉपर्टी आहे ॲब्झॉर्ब करायची. तर ही बॉडीने उष्णता ॲब्झॉर्ब केली. उष्णता ॲब्झॉर्ब केल्यामुळे ती उष्णता तिथं राहिली, आणि थोड्या वेळानंतर ती उष्णता गायब झाली. ती उष्णता गायब झाली असं का घडलं बरं का, कारण की जी ॲब्झॉर्ब झालेली उष्णता होती ती रेडिएट झाली, ती इमिट झाली. तर एक बात लक्षात घ्यायची, ज्या ठिकाणी ॲब्झॉर्प्शन झालेलं आहे त्या ठिकाणी इमिशन घडतं. काय घडतं तिथं, इमिशन घडतं. इमिशन म्हणजे ती जी काय आहे ना, ती बॉडी इमिट करत असते. आता तुम्ही एक बात लक्षात घेतली असेल, काय बरं का, कधी उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये जा, झाडाखाली बसा, आणि झाडाखाली बसून जरा दूरदृष्टी देऊन तुम्ही जमिनीकडे बघा. तुम्हाला असं दिसायला भेटतं ना, अशा वाफा निघताना दिसायला भेटतात. ॲक्च्युली ते इमिशन घडतं. ते काय घडतं, त्याला म्हणतो आपण इमिशन. इमिट होताना दिसायला भेटतं. तर ते इमिशन का झालं, कारण की आपल्या पृथ्वीने उष्णता शोषून धरली होती. तर शोषलेली ऊर्जा काय होते, इमिट होत असते. तर शोषलेली ऊर्जा इमिट होत असते. आता मला सांगण्याचा प्रयत्न मी काय करतोय की लक्षात घ्या, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणून एक कन्सेप्ट असते, ॲब्सोल्यूट झिरो कोणाला म्हणतो बरं का आपण, तर ॲब्सोल्यूट झिरो ज्याला म्हणतो आपण, ते काय असतं, 0 डिग्री सेल्सिअस ज्याला म्हणतो आपण, तो काय झाला आपला, त्याला म्हणतो आपण झिरो डिग्री केल्विन. तो 0 डिग्री केल्विन जे काही असतं, 0 डिग्री केल्विन याला म्हणतो मी ॲब्सोल्यूट झिरो. 0 डिग्री केल्विन जो काही ना त्याला म्हणतो मी ॲब्सोल्यूट झिरो. म्हणजे एखादी बॉडी ही ॲब्सोल्यूट 0 डिग्री केल्विनला कधी असेल, ॲब्सोल्यूट झिरोला कधी असेल, जेव्हा 0 डिग्री केल्विन एवढं त्याचं टेम्परेचर असणार आहे. मग आता बात लक्षात घ्या, ॲब्सोल्यूट 0 केल्विनला किंवा ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरला असणारी जी बॉडी असते ती कधीच इमिट करत नाही. सो इमिट करत नाही म्हणजे रेडिएट करत नाही. तो ॲब्सोल्यूट झिरोवरती असणारी जी बॉडी आहे ती कधीही इमिशन करत नाही, ती कधीही इमिट करत नाही. तर ती कधीही इमिट करत नाही याचा अर्थ असं, ती कधीही रेडिएट करत नाही. मग आता ॲब्सोल्यूट झिरो सोडून इतर टेम्परेचरवर असणारी बॉडी काय करते, ऑफकोर्स ती इमिशन करते. त्यासाठी कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलर रेडिएशन, मग आपल्याला रेडिएशन जो काय आहे त्या रेडिएशनबद्दल आपल्याला माहिती घ्यायची असते की रेडिएशन ॲक्च्युली काय असतं. ठीक आहे. तो मग आता मी तुम्हाला काय बोललो, पहिले मी एक बेसिक पॉईंट सांगितला, तुम्ही टिप म्हणून ते लिहू शकतात. काय सांगितलं बरं का मी, की ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरवर असणारी कोणतीही बॉडी ती रेडिएशन करत नाही. रेडिएशन म्हणजे इमिशन करत नाही. ठीक आहे, एवढी बात मी तुम्हाला सांगितली. आता या रेडिएशनबद्दल अभ्यास चांगला व्हावा, राईट का, रेडिएशनबद्दल 2 गोष्टी चांगल्या समजावा, त्यासाठी आपल्याला काही थेरम शिकावे लागतात, आपल्याला काही शास्त्रज्ञांनी काही सिद्धांत दिलेले आहेत ते आपल्याला शिकावे लागतात. मग एक करून आपण बघूया ज्या परीक्षेला विचारले जातात. तो पहिला जो काय आहे तो आहे आपला
पहिला रूल तुम्हाला सांगतोय मी आता. लॉ, पहिला लॉ स्टीफन कशाचा लॉ आहे? रेडिएशनचा लॉ. तुम्ही लिहू शकतात रेडिएशन लॉ, रेडिएशन लॉ, रेडिएशन लॉ. ठीक आहे, तो रेडिएशन लॉ. आता आपण बघणार आहोत रेडिएशन. ॲक्च्युली त्या ठिकाणी पण आता बघा, सूर्याकडे काय घडलं, हायड्रोजन गॅसमुळे हायड्रोजनचं हेलियममध्ये रूपांतर झालं आणि हेलियम जो काही आहे तिथून इमिट झाला. हेलियम तिथून इमिट झाला. इमिट होणं म्हणजे रेडिएट झाला, तो रेडिएट झाला. आता मी तुम्हाला रेडिएटची प्रॉपर्टी सांगतोय. प्रत्येक बॉडी जी काही आहे, प्रत्येक बॉडीची रेडिएटची. आता तुम्ही मला एक बात सांगा, आपण काय करतो बरं का, उन्हामध्ये जर का खूप जास्त जर का काम केलं तर आपल्या बॉडीमध्ये ती उष्णता पूर्ण शोषली जाते आणि जर का तुम्ही सावलीमध्ये आला तर ती बॉडीमधून काय होते, बाहेर निघत जाते. मग ती जी काही बाहेर निघणारी ऊर्जा तिला आपण रेडिएशन किंवा इमिशन म्हणत असतो. तुम्हाला कळालं असणार, राईट. मग आता बघा, मी रेडिएशनचा लॉ सांगतोय. पहिला लॉ आहे स्टेफन बोल्ट्झमन लॉ. तो स्टेफन बोल्ट्झमन लॉ याला म्हणतो आपण फोर्थ पॉवर लॉ. याच्यामध्ये हा जो क्वेश्चन आहे MPC प्रीमध्ये विचारला गेला आहे. फोर्थ पॉवर लॉ म्हणतो आपण याला, पॉवर लॉ, राईट. तो स्टेफन बोल्ट्झमन लॉ किंवा फोर्थ पॉवर लॉ सुद्धा आपण त्याला म्हणत असतो. हा लॉ काय असतो बरं का, याला व्यवस्थित समजून घ्या. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला काय बोललो की ॲब्सोल्यूट झिरोवरती असणारी बॉडी जी आहे ती कधीही रेडिएट करत नाही, ठीक आहे, किंवा थर्मल रेडिएशन इमिट करत नाही असं म्हटलं तरी चालेल. आता जो पॉईंट सांगतो मी तो लक्षात घ्या. स्टीफन बोल्ट्झमनने काय सांगितलं, ज्याला फोर्थ पॉवर लॉ आपण म्हणतोय, त्याने काय सांगितलं की प्रत्येक बॉडी थर्मल रेडिएशन इमिट करते. ठीक आहे, रेडिएशन इमिट करते. ठीक, मी काय बोलतोय बघा, प्रत्येक बॉडी काय करते, प्रत्येक बॉडी इमिट करते. काय इमिट करते? थर्मल रेडिएशन. तो प्रत्येक बॉडी इमिट करते. ठीक आहे, इमिट करते. ॲक्च्युली इमिटलाच रेडिएशन म्हणतो, पण ते आता डीपमध्ये घुसतायत, पर्टिक्युलर बोलतायत. ऑल बॉडी इमिट थर्मल रेडिएशन ॲट ऑल टेम्परेचर अबो ॲब्सोल्यूट झिरो. पॉईंट काय आहे तुम्ही इंग्रजीमध्ये लिहून घ्या. ऑल बॉडी इमिट थर्मल रेडिएशन ॲट ऑल टेम्परेचर, प्रत्येक टेम्परेचरवरती, ॲट ऑल टेम्परेचर अबो ॲब्सोल्यूट टेम्परेचर. लक्षात घ्या काय बोललो मी तुम्हाला, की प्रत्येक बॉडी थर्मल रेडिएशन इमिट करते ॲट ऑल टेम्परेचर अबो ॲब्सोल्यूट झिरो. इरेस्पेक्टिव्ह ऑफ नेचर ऑफ सराउंडिंग कसं आहे त्याच्यावरती डिपेंड करत नाही ते, राईट. इरेस्पेक्टिव्ह ऑफ नेचर ऑफ सराउंडिंग. याला आपण व्यवस्थित समजून घेऊया. काय सांगतोय, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरच्या वरती असणारी कोणती पण बॉडी असू द्या, कोणत्या पण बॉडीचं टेम्परेचर ॲब्सोल्यूट झिरोपेक्षा जर का जास्त असलं तर ती थर्मल रेडिएशन इमिट करते. हा लॉ कोणाचा आहे? हा स्टीफन बोल्ट्झमनचा लॉ आहे. याला फोर्थ पॉवर लॉ म्हणतो आपण. का म्हणतो ते तुम्हाला कळायला दिसेल. आता काय बरं का, जी ॲब्सोल्यूट झिरोपेक्षा जास्त टेम्परेचरची बॉडी जी आहे ती काय करते, इमिट करते. हे इमिशन कशाचं होतं आहे? थर्मल रेडिएशनचं. ठीक आहे, परंतु हे जे की थर्मल रेडिएशन होतं आहे, हे जे इमिशन होतं आहे, हे जे इमिट काय होतं आहे? थर्मल रेडिएशन. मग हे जे काही थर्मल रेडिएशन इमिट होत आहे हे सराउंडिंगवरती डिपेंड नाही करते. मग हे डिपेंड कशावरती करते, राईट का? मग आपण बोलू शकतो जो काही हा थर्मल रेडिएशन इमिट व्हायचा रेट आहे, रेट का, तो त्याला काय म्हणतो मी, रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन. तो रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन दॅट इज DQ विथ रिस्पेक्ट टू टाईम, राईट का. तो मग हा जे काही रेडिएशन तुम्हाला जे काही थर्मल रेडिएशन होताना दिसायला भेटते हे कशावर डिपेंड करते? सराउंडिंगवरती डिपेंड नाही करते, राईट. सो विथ रिस्पेक्ट टू टाईम जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसायला भेटतं, रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन विथ रिस्पेक्ट टू टाईम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एरिया. म्हणजे काय बरं का, समजा हा जो काही ना एक रॉड आहे, याच्याऐवजी जर का समजा मी मोठा रॉड घेतला, हा एक मोठा, तो याच्यापेक्षा हा मोठा आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे बाबा हो, काय की या पेनाचा जो काही हा जो काही पेन तुम्हाला दिसायला भेटतोय याचा एरिया जास्त आहे. याचा एरिया जर का जास्त असेल तर इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन जास्त होणार विथ रिस्पेक्ट टू टाईम. तर मी पहिला पॉईंट तुम्हाला बोललो, रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन विथ रिस्पेक्ट टू टाईम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एरिया. एरिया, तुम्ही एरिया म्हणा किंवा सरफेस एरिया म्हणा, काही प्रॉब्लेम नाही आहे, राईट. हा पॉईंट कळाला का तुम्हाला? पटकन कमेंट करा, पुढे जाऊ द्या मला. हा हे तुम्हाला मी स्टीफन बोल्ट्झमन लॉ सांगतोय, हा पॉईंट कळाला का रे? पटकन कमेंट करा, पुढे जाऊ द्या. माझा आवाज येतोय सगळ्यांना? त्याला पुढे जाऊ.
आता पुढे जाऊ आपण दुसरा पॉईंट, रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन. तो रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी टेम्परेचर. कोणतं टेम्परेचर? T⁴, राईट. आणि हे टेम्परेचर कशामध्ये लिहायचं तुम्हाला? ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय बरं का? समजा मी तुम्हाला म्हणलो मी 27 डिग्री सेल्सिअस. तो 27 डिग्री सेल्सिअसला तुम्हाला केल्विनमध्ये ॲब्सोल्यूट टेम्परेचरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही काय करतात? 273 केल्विन प्लस 27 डिग्री करून तुम्ही काय करतात? जे काही उत्तर येईल तो याचं कन्वर्जन तुम्ही जे काही करणार ते तुम्हाला 300 दिसायला भेटणार. तो 300 डिग्री केल्विन 300 डिग्री केल्विन हे तुमचं उत्तर राहणार आहे. तो ॲब्सोल्यूट टेम्परेचर इज अल्वेन मेजर इन अ केल्विन. ॲब्सोल्यूट टेम्परेचर आपण केल्विनमध्ये मेजर करत असतो. पण जर का समजा तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं असेल आणि त्याचं केल्विनमध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याला 273मध्ये ॲड करून द्या. मग 273मध्ये ॲड जर केलं तर ते केल्विनमध्ये रूपांतर होऊन गेलं. ठीक आहे. आता हे जे काही टेम्परेचर बोलतोय मी, हे टेम्परेचर ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. तुम्ही त्याला लिहू शकतात. तो रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी ॲब्सोल्यूट टेम्परेचर रेस टू पॉवर 4. ड्यू टू दिस रेस टू पॉवर 4 दिस लॉ, राईट का? कोणता लॉ? हा जो की मी तुम्हाला बोललोय, हा जो काही लॉ आहे आपला, याला आपण कोणता लॉ म्हणून देतो? 4th पॉवर लॉ. तो 4th पॉवर लॉ याला आपण म्हणून देत असतो स्टेफन बोल्टझमॅन लॉला. मग आता मी काय करतो? माझ्याकडे एक पॉईंट हा होता, या दोघांना जर का मी मर्ज केलं तर मी काय बोलू शकतो? मी बोलू शकतो की रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी इथं टाइम करा, रेट ऑफ एक मिनिट, हा जो खालचा पोर्शन आहे मी टाईम म्हणतोय पण ते टेम्परेचर आहे का काय बघून घेऊ द्या. रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर असावं मे बी हे, कारण की जर टी लिहितोय ना हे टेम्परेचर असावं. ठीक आहे, याला कन्फर्म करणं जरुरी आहे. एक मिनिट, इथे तर तो पॉईंट मेन्शन केलेला नाही आहे. याला टी करा रे, याला टी करा, छोटा टी याला टाईम करा. ठीक आहे. तो छोटा टी करा, कारण की कन्फ्युजन असं होऊन जाईल. तुम्ही इथं कॅपिटल टी लिहित आहेत ना, याला छोटा टी करा. रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दिस. आता पुढे आपण गेलो, रेट ऑफ इमिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल. मी काय करणार? A×T⁴ असं करून टाकणार, राईट. आणि पुन्हा जाऊन मी काय करणार? रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू के, राईट. के म्हणजे कॉन्स्टंट आणून टाकणार, A⁴. त्याला सॉल्व करायचं असेल तर टीला तिकडे पाठवा, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड, टाईमच्या रिस्पेक्टनं आणि याच्या रिस्पेक्टनं तुम्ही ते सॉल्व करू शकता. ते इक्वेशन तुम्हाला तर एवढं खोलमध्ये जाणार नाही. आता बघा, आता पॉईंट काय येतोय? आता पॉईंट येतोय आपला की यार हा कॉन्स्टंट जो की आला, या कॉन्स्टंटला काय म्हणतात? त्या कॉन्स्टंटला आपण म्हणतो, ठीक आहे. तर त्या कॉन्स्टंटला तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन असणार, रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन जी काय डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एरिया आणि डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी टेम्परेचर असतो. एवढी बात लक्षामध्ये राहू द्या. मग आता एक बात सांगा मला, हा जो काही कॉन्स्टंट आहे या कॉन्स्टंटला म्हणून देतो आपण स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट. तो काय आहे? तो स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट. तो लिहून घ्या, राईट का? याला मी के न दाखवता सिग्माने दाखवतात, त्याला कशाने? सिग्मा. सो दिस इज दी सिग्मा इज इक्वल टू स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट्स. स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट. स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू किती असते? तो त्याची व्हॅल्यू असते 5 राईट. तो त्याची व्हॅल्यू किती असते? त्याची व्हॅल्यू असते 5.66 बघा, 5.6697 इंटू 10⁻11 आणि युनिट काय असतंय? युनिट असतंय W पर युनिट, सांगतो हां, W पर युनिट, मीटर स्क्वेअर पर युनिट केचा स्क्वेअर, K⁴. के म्हणजे टेम्परेचर, मीटर स्क्वेअर म्हणजे एरिया, राईट. तो आता बघा, तुम्ही त्याला कन्वर्जन पण करू शकतात. कन्वर्जन कसं करायचं? मी तुम्हाला काय बोललो बरं का? तुम्हाला मी बोललो की याचं उत्तर मला सांगा. आता याचं उत्तर जर तुम्हाला सांगायचं असेल, कोणाचं उत्तर? सिग्माचं उत्तर. मग सिग्माचं उत्तर काढण्यासाठी तुम्ही काय करणार? जो काही इकडचा हा आपला आहे याला डिवाइड बाय T⁴ करून देणार. त्यामुळे 5.6697 इंटू 10⁻11 W पर युनिट मीटर स्क्वेअर पर युनिट केल्विन R⁴. आता तुम्ही म्हणाल हा W काय आहे? राईट का? W काय असतो बरं का आपला? तो W काय असतो? तुम्ही कन्वर्जन करून बघू शकतात. आता हा काय? dQ⁴ हा थर्मल एनर्जी आहे, T डिवाइड बाय A⁴. हे तर झालं. dQ डिवाइड बाय dt. dQ डिवाइड बाय dt काय येईल बरं का रे? dQ डिवाइड बाय dt काय म्हणतो आपण त्याला? वेबर असतो. वेबर माहिती तुम्हाला? वेबर
राईट का. सो फ्लक्स डेन्सिटी वगैरे आपण तिकडे ते घुसलेलो आहोत, त्याच्यामध्ये आपण तो वेबर वगैरे बघितलेला आहे, त्याच्या पद्धतीने मला तिकडे जावं लागणार. ठीक. तर तुम्हाला काही युनिट वगैरे एवढा खोलमध्ये कोण जाणार नाही आहे. स्टीफन बोल्ट्झमन आहे हा, त्याची व्हॅल्यू वगैरे युनिट वगैरे तुम्ही तेवढं लक्षामध्ये राहू द्या. तो मी आता काय सांगितलं बरं का, स्टीफन बोल्ट्झमन लॉ, ज्याला फोर्थ पॉवर लॉ असे म्हणतात, काय असतो बरं का, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरवरची कोणती पण बॉडी जी असते ती थर्मल एनर्जी थर्मल रेडिएशन इमिट करते. थर्मल रेडिएशन इमिट करते, परंतु ती डिपेंड कशावरती करते, डिपेंड करते एरियावरती, डिपेंड करते ॲब्सोल्यूट टेम्परेचरवरती. सो देअरफॉर बोललो काय मी बोललो की रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एरिया अँड डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी ॲब्सोल्यूट टेम्परेचर. या दोघांना मर्ज करून अशा पद्धतीने इक्वेशन बनवून टाकलं. हा पॉईंट तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा होता. तुम्हाला एक तर स्टेटमेंट देऊन देतील ते, आणि स्टेटमेंट देऊन तुम्हाला ते विचारतील की हे स्टेटमेंट कशाचं आहे. हे स्टीफन बोल्ट्झमनचं स्टेटमेंट आहे. व्हॅल्यू वगैरे कोणी एवढ्या खोलमध्ये विचारत नाही. ठीक आहे, चला पुढे जाऊ. हा झाला आपला रेडिएशनचा पहिला लॉ. तो पहिला कॅरेक्टरिस्टिक ऑफ रेडिएशनमध्ये पहिला लॉ सांगितला मी तुम्हाला, स्टीफन बोल्ट्झमन लॉ. नाव सेकंड लॉ. आता सेकंड लॉ काय असतो, दुसरा लॉ आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट लॉ आहे, वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. वेन्स, त्याच्यावरती क्वेश्चन होता बघा त्या MCQ मध्ये, दुग्गलच्या MCQ मध्ये त्याच्यावरती क्वेश्चन होता. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉवरती एक क्वेश्चन होता, वेन डिस्प्लेसमेंट लॉ. आता ते माझ्याकडून उडून गेले, कोणतरी ग्रुपवरती शेअर करा, नंतर बघू आपण, ते सांगेल तेव्हा शेअर करायचं. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. तो वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय, आता व्यवस्थित लक्ष द्या. वेन्सने काय केलं माहिती आहे का, वेन्सने एकदम जबरदस्त प्रॅक्टिकल केले. काय प्रॅक्टिकल केले त्याने, लक्ष द्या. एक लोखंड असतं, लोखंड बरोबर. त्या लोखंडले त्याने आता तुम्ही आपलं कॉमन ऑब्झर्वेशन आहे, लोखंडला जर का तुम्ही गरम केलं ना, त्याचं रूपांतर ना लाल होऊन जातं, लाल. पुन्हा जर का समजा तुम्ही त्याला गरम केलं ना, तर ते लालचं ना पिवळा होऊन जातो. तुम्ही ऑब्झर्व करा, लक्षात घ्या. लोखंडला जर का तुम्ही गरम केलं तर गरमचं ते लाल होतं, पण लालला जर का पुन्हा अजून गरम जर केलं ना तुम्ही, तर त्याचा कलर ना पिवळा होऊन जातो. हे ऑब्झर्वेशन आहे. आणि पुन्हा जर का त्याला खूप जबरदस्त गरम जर केलं ना, तर पिवळ्या कलरचं डायरेक्ट पांढरा कलर होऊन जातो, डायरेक्ट व्हाईट कलर होऊन जातो. राईट. मग आता हा ऑब्झर्वेशन वेन्सने केला. वेन्सने काय केलं बरं का, की एखादी लोखंडाची वस्तूला ऑब्झर्वेशन केलं की टेम्परेचर का वाढवलं तर त्याचं कन्व्हर्जन अशा पद्धतीने होतंय. आता लालचं पिवळ्यामध्ये, पिवळ्याचं पांढऱ्यामध्ये रूपांतर होतंय. हे असं काय घडतंय बरं का, जे काही आपले स्पेक्ट्रम असतात त्याचा पण तुम्ही ऑब्झर्व करा की टेम्परेचर जसं वाढवतोय मी, टेम्परेचर वाढवल्यामुळे त्याचा कलर असा बदलत चाललाय, म्हणजे घडतंय काय, हे त्याचं ऑब्झर्वेशन होतं. त्याने काय केलं, एक बॉडी असते ज्याला म्हणतो आपण ब्लॅक बॉडी. आता ही ब्लॅक बॉडी काय असते, या ब्लॅक बॉडीची एकदम भारी प्रॉपर्टी काय, ब्लॅक बॉडी म्हणजे परफेक्ट ब्लॅक बॉडी कोणती असते, कंदील माहिती आहे सगळ्यांना, कंदीलमध्ये जुना कंदील असायचा, ज्याला आपण कुठेही टांगून जे ना झाडावरती, जुन्या कंदील रॉकेलवरती चालायचा तो, आणि वरती आपण काचेचं हे लावून द्यायचो. ते कंदील जे काही आहे, त्या कंदीलचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं ना, तर रात्रमध्ये ते ना त्याच्या काचावरती काळा लेअर लागून जायचा. तो काळा लेअर जो काही आहे ती असते आपली परफेक्ट ब्लॅक बॉडी. आता ब्लॅक बॉडीचं इम्पॉर्टन्स काय आहे, ब्लॅक बॉडी एवढी इम्पॉर्टंट काय, लोकांनी अभ्यासामध्ये का घेतली, फिजिक्समध्ये तुम्हाला ब्लॅक बॉडीवरती खूप अभ्यास करायचा आहे. आता ब्लॅक बॉडीवरती जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर काय दिसायला भेटतं, ब्लॅक बॉडी काय करते, जेवढं पण ऊर्जा असते ना, समजा ही ब्लॅक बॉडी तुमच्या डोळ्यासमोर पडलेली, तो जेवढं काही ऊर्जा येते ना, किंवा जेवढं काही हीट येते, ती पूर्ण हीट एनर्जी ना ती ॲब्झॉर्ब करून घेते. ब्लॅक बॉडी काय करते माहिती आहे का, पूर्ण हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करून टाकते. तो पूर्ण लाईट एनर्जी म्हणा, हीट एनर्जी सगळी ॲब्झॉर्ब करून टाकते. मला एक बात सांगा, समजा घरामध्ये जर का समजा काळासर असेल, तर ते म्हणजे तुम्हाला काय दिसायला भेटते माहिती आहे, काळी बॉडी काय करते, सगळ्या रे ॲब्झॉर्ब करून टाकते, वापिस काहीच पाठवत नाही. जर का वापिस काही पाठवत नाही, तुम्हाला काही दिसेल का, काही दिसत नाही. मग तुम्हाला काळी बॉडी काळी का दिसायला भेटते, कारण की ती बॉडी काय करून टाकते, लक्षात घ्या. ब्लॅक बॉडी ब्लॅक का दिसायला भेटते, कारण की ती सगळ्या जे काही व्हिजिबल रिजनमधल्या सगळ्या रे असतात ना, ते ॲब्झॉर्ब करून टाकते, रिफ्लेक्ट काहीच करत नाही, त्यामुळे तुम्हाला ती ब्लॅक बॉडी दिसायला भेटते. बरोबर आहे. पण ब्लॅक बॉडीची खासियत हीट एनर्जीमध्ये पण चांगली आहे. हीट एनर्जीमध्ये म्हणजे काय बरं का, हीट एनर्ज्या कोणकोणत्या असतात, इन्फ्रारेड रे जो आहे ना तो गरम असतो. याचा प्रॅक्टिकल तुम्हाला कोणता तरी सायंटिस्ट सांगितलं तुम्ही हिस्ट्रीमध्ये, तो शास्त्रज्ञाने काय ऑब्झर्व केलं होतं की याच्या काही रे आहेत ना, या रे यांचं टेम्परेचर बदलत जातं, याचं ऑब्झर्वेशन केलं होतं. तुम्हाला न्यूटन नंतर तो एक शास्त्रज्ञ त्याने अभ्यास केला होता. ठीक आहे. आता ब्लॅक बॉडीमध्ये काय करते बघा, ब्लॅक बॉडी काय करते, जेवढी एखादी हीट एनर्जी याच्याकडे आली ना, सगळीची सगळी ॲब्झॉर्ब करून टाकते.
राईट, सगळीची सगळी ॲब्झॉर्ब करून टाकते. त्यामुळे आपण म्हणतो की उन्हाळ्यामध्ये ना ब्लॅक शर्ट वगैरे घालू नका. का? कारण की जी सूर्याची सगळी ऊर्जा आहे ना, ती सगळी ऊर्जा ही शर्ट ॲब्झॉर्ब करून टाकतं. राईट, का ॲब्झॉर्ब करतं आणि नंतर इमिट करत राहतं. याचा अर्थ असा आहे, ज्याचं ॲब्झॉर्प्शन जास्त त्याचं इमिशन पण जास्त. जो जास्त ॲब्झॉर्प्शन करणार तो जास्त इमिशन करणार. हा जो पॉईंट आहे लक्षामध्ये राहू द्या. तो ब्लॅक बॉडीची खासियत अशी आहे की तो सगळी हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करून टाकते. राईट, मग आता या व्हेन्सने काय केलं, ब्लॅक बॉडी घेतली. ब्लॅक बॉडी म्हणजे काय, चारकोल. राईट, मग आता चारकोलला घेतलं, त्या चारकोलला काय केलं, गरम केलं. ठीक आहे, व्हेन्सनं काय प्रॅक्टिकल केलं बघा, व्हेन्सनं अभ्यास काय केला. व्हेन्सने काय केलं, चारकोल घेतला. चारकोल म्हणजे ब्लॅक बॉडी, त्याला गरम केली. त्याला काय केलं, गरम केलं. इकडे चारकोल घेतले, त्याला गरम केलं आणि इकडे काय केलं, एक स्लीट ठेवली. स्लीट म्हणजे काय, छोटीशी एखादी जागा ठेवली इकडच्या बाजूला. इकडे सगळी पॅकिंग आहे आणि इकडे छोटीशी एक स्लीट ओपन केली. राईट, त्याच्यामध्ये काय झालं, गरम झालेली हे जो काही चारकोल आहे, हे चारकोल ॲब्झॉर्ब करत होतं आणि इमिट करत होतं. राईट, सो ॲब्झॉर्ब करत होतं आणि इमिट करत होतं. जे काही इमिशन होत होतं चारकोलमधून, ते इमिशन या स्लीटमधून पास झालं. तो स्लीटमधून पास झाल्यानंतर काय होतं आहे, याच्या पुढे ना एक प्रिझम ठेवला. याच्या पुढे काय झालं, एक प्रिझम ठेवला. या प्रिझमची खासियत आपल्याला माहिती आहे, प्रिझम व्हिजिबल रिजनवरतीच काम करतो. मग आता आपल्याला काय दिसायला भेटणार की प्रिझमवरती येणारे जे काही इमिशन आहे, हे इथं जाऊन काय झालं, इथं जाऊन हे स्प्लिट झालं. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. काय सांगितलं बघा, मी तुम्हाला काय बोललो होतो की येणारी कोणती पण लाईट इमिशन काही पण असू द्या, तिचा पाथ ॲक्च्युली असा असायला पाहिजे होता, स्ट्रेट पाथ. परंतु काय होतंय, या प्रिझममधून येणाऱ्या ज्या काही किरणं आहेत त्या अशा पद्धतीने बाहेर तुम्हाला ताना पिही निपाजा असे वेगळे कलर तुम्हाला देतात. परंतु स्ट्रेट देतात का नाही, खालच्या एवढा पोर्शन कव्हर करतात. म्हणजे हा प्रिझम आहे ना, इथून येणाऱ्या रे सरळ निघायला पाहिजे होत्या ना, असं द्यायला पाहिजे होतं ना, पण थोडासा मामूली डिव्हिएशन तुम्हाला दिसायला भेटतो. मग आता बघा, हा इथं लाल कलर असतो. राईट, इथं काय तो ताना पिही निपाजा अशा, पण तुम्ही त्याला विबग्योर म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, विबग्योर आर इथं रेड. तर याचं ऑब्झर्वेशन काय होतं बघा, याने काय सांगितलं की इमिशन झालेली सरळ निघायला पाहिजे होती, परंतु थोडंसं मामूली डिव्हिएशन केलं. छोटासा डिव्हिजन ज्याचा झालेला आहे, कोणाचा झालेला आहे, रेड कलरचा. सगळ्यात जास्त डिव्हिजन कोणाचं झालेलं आहे, हे व्हायोलेट, विबग्योर म्हणतो ना आपण, व्हायोलेट. तो व्हायोलेट कलरचं डिव्हिजन सगळ्यात जास्त झालं आहे, रेड कलरचं डिव्हिजन सगळ्यात कमी झालं आहे. तो ज्याचं डिव्हिजन सगळ्यात कमी असतं त्याचं वेव्हलेंथ सगळ्यात काय असते, वेव्हलेंथ सगळ्यात जास्त असते. बघा रे, अभ्यास कसा होता. याने काय सांगितलं माहिती आहे का, ॲक्च्युली स्पेक्ट्रम व्हॅल्यूज आहेत ना, व्हॅल्यू अगोदर शोधल्या गेलेल्या आहेत. पण याचा अभ्यास काय आहे बघा, एकदम जबरदस्त अभ्यास आहे याचा. याने सूर्याचं टेम्परेचर मेजर केले, कोणी, वेन्सने. बघा कसं मेजर केले. तो मी काय बोललो, सरळ जायला पाहिजे होता, परंतु त्या रेना थोड्याशा डिस्प्ले अशा कलर तुम्हाला दाखवतात. मग त्याने काय सांगितलं की सरळ जाण्यात थोडंसं ज्याने कमी डिफ्लेक्शन केलेला आहे तो लाल कलर आहे. तो ज्याचं कमी डिफ्लेक्शन आहे त्याचं जे की वेव्हलेंथ असते ती सगळ्यात जास्त असते. राईट, त्याने काही ना काही टेम्परेचर इकडे दिलं होतं. तो चारकोलला एका पर्टिक्युलर टेम्परेचरवरती तापवतोय, त्याचं इमिशन घडतंय, इमिशन पास प्रिझममधून होतंय आणि कहाणी अशी बनते. राईट, तो रेड कलर, इथं व्हायोलेट कलर, त्याला दिसायला भेटलं बाबा, इथं रेड कलर बनतोय आणि इथं व्हायोलेट कलर बनतोय. एक डिटेक्टर असतो, इंटेन्सिटी डिटेक्टर, एनर्जी डिटेक्टर और इंटेन्सिटी डिटेक्टर किंवा त्याला एनर्जी डिटेक्टर तरी म्हटलं तरी चालेल. असा तो डिटेक्टर आहे, असा काहीतरी तो डिटेक्टर आहे. समजा हा डिटेक्टर आहे, हा डिटेक्टर आहे, माझ्या हातात जो आहे ना हा डिटेक्टर आहे. मग मी काय करतो, हे कलर आता तुमच्या डोळ्यासमोर दिसायला भेटतात पद्धतशीर. मी काय करतो, लाल कलरमध्ये या डिटेक्टरला ठेवतो. मग लाल कलरची जी इंटेन्सिटी किंवा एनर्जी आहे ती मी मेजर करून टाकली. मी पुन्हा या इकडे येतो, मध्ये जो काही कलर असेल त्या तुम्ही विबग्योर म्हणतात ना, प्रत्येक कलरची मी इंटेन्सिटी मेजर करतोय. जेवढे काही 7 कलर होते त्या प्रत्येकाची मी इंटेन्सिटी मेजर केली. ठीक आहे, आता मी एक तक्ता तयार करतो. ठीक, एक तक्ता तयार केला. हा तक्ता तर कशाचा आहे, इंटेन्सिटी किंवा तुम्ही त्याला एनर्जी म्हणू शकता. इंटेन्सिटी किंवा एनर्जी वर्सेस लॅम्बडा. आता तुम्हाला काय दिसायला भेटणार, तुम्ही काय केलं, एक पर्टिक्युलर टेम्परेचर, एका कॉन्स्टंट टेम्परेचरवरती तुम्ही काय केलं बरं का, एका कॉन्स्टंट टेम्परेचरवर इमिशन जे काही ना त्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं. तुम्हाला दिसायला भेटलं काय, रेड कलर आणि विबग्योर कलर प्रत्येकाची इंटेन्सिटी वेगवेगळी दिसायला भेटते आणि प्रत्येकाची जी काही वेव्हलेंथ आहे ती पण वेगवेगळी आहे. बरोबर, मी तुम्हाला लिहून दिले, त्या दिवशी लिहून दिले. राईट का, की प्रत्येक विबग्योर जे आहे याची वेव्हलेंथ वेगवेगळी असते. मग आता याने ऑब्झर्व काय केलं, रेड कलरची इंटेन्सिटी सगळ्यात जास्त, त्याच्यापेक्षा कमी. परंतु त्याने डिटेक्टर पण लावलेले आहेत ना, तो त्याचं ऑब्झर्वेशन काय झालं माहिती आहे का, इंटेन्सिटी, त्याचा जो कर्व बनला ना, अशा पद्धतीने त्याने कर्व बनवला. एक मिनटं, अशा पद्धतीने त्याने कर्व बनवला. ठीक,
तो असा त्याचा कर्व बनतोय, हा वाला त्याचा कर्व बनला. तो कर्व काय बनला, त्याला असं दिसायला भेटलं यार की रेड कलर जो काही आहे ना, त्या रेड कलरची ऊर्जा किंवा इंटेन्सिटी कमी आहे, राईट. या जर बघितला त्याची ऊर्जा आणि इंटेन्सिटी पण कमी आहे, राईट. पण इथला कोणता तरी आहे तो लॅम्बडा कोणता तरी आहे, त्याची इंटेन्सिटी सगळ्यात जास्त आहे, बरोबर. त्याने काय केलं, दुसरं टेम्परेचर घेतलं, पहिल्या टेम्परेचरवरती असं प्रॅक्टिकल केलं, पुन्हा सेम प्रोसिजर आहे, टेम्परेचर वाढवलं, दुसरं टेम्परेचर घेतलं, टेम्परेचर वाढवलं आणि टेम्परेचर वाढून त्याने काय केलं माहिती आहे का, पुन्हा त्याला असा ग्राफ दिसायला भेटला, असा ग्राफ दिसायला भेटला. पण टेम्परेचर वाढल्यानंतर त्याला दिसला भेटलं की मॅक्झिमम जी की व्हॅल्यू आहे ती थोडीशी इकडे शिफ्ट झाली, राईट. थोडीशी इकडे शिफ्ट झाली, इंटेन्सिटीची व्हॅल्यू पुढे गेली. पुन्हा त्याने टेम्परेचर बदलवलं, राईट. पुन्हा त्याने टेम्परेचर बदलवलं, अशा पद्धतीने ते टेम्परेचर बदलून असा ग्राफ बनवला, ठीक. तो त्याला काय दिसलं की पुन्हा मॅक्झिमम जो इकडे हे झालं. म्हणजे त्याच्या ऑब्झर्वेशनमध्ये काय आलं माहिती आहे का, की बाबा जर का मॅक्झिमम लॅम्बडा मॅक्स जो आहे ना, लॅम्बडा मॅक्स जर का कमी होतोय ना, तर इंटेन्सिटी वाढतोय. याचा अर्थ असा होतोय, व्हेन्सचा डिस्प्लेसमेंटचा थेरम काय आलं मग, की लॅम्बडा मॅक्स इंटू टेम्परेचर मॅक्स जर केलं ना, हे कॉन्स्टंट असतं. हे काय असतं, कॉन्स्टंट असतं. तो बघा ना तुम्ही, इथं मॅक्झिमम टेम्परेचर आणि इंटेन्सिटी दोघांचा गुणाकार जर तुम्ही केला ना, राईट का, तो पुन्हा इकडे शिफ्ट करतायत, इकडे शिफ्ट करतायत. तो लॅम्बडा इंटू टेम्परेचर यांची व्हॅल्यू जी आहे ना, ही कॉन्स्टंट असते. आणि जो काही कॉन्स्टंट असतो, या कॉन्स्टंटला आपण म्हणतो व्हेन्स कॉन्स्टंट. काय म्हणतो आपण त्याला, व्हेन्स कॉन्स्टंट. आणि त्या व्हेन्स कॉन्स्टंटची किंमत किती असते, व्हेन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते, तुम्ही लिहून घेऊ शकतात. त्या व्हेन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते 2.898 इंटू 10⁻³ एम म्हणजे मीटर केल्विन, राईट का, मीटर केल्विन. तो मीटर केल्विन, कारण की बघा लॅम्बडा कशामध्ये, मीटरमध्ये मेजर करतो आणि या टेम्परेचर केल्विनमध्ये. सो 2.898 इंटू 10⁻³ मीटर केल्विन, दिस इज द युनिट ऑफ द वॉट. याला म्हणतो आपण, हे काय झालं, कशाचं काय झालं, याला म्हणतो आपण व्हेन्स कॉन्स्टंट. तो हा काय आपला व्हेन्स कॉन्स्टंट. मग आता ठीक आहे, मग याच्याने काय साबित करतोय तो, लॅम्बडा इंटू टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, याच्याने साबित काय करतोय, याच्याने साबित काय करतो माहिती, याने तर सूर्याचं टेम्परेचर मेजर केलं. कसं मेजर केलं बघा आता गंमत. सूर्याची येणारी किरणं जी असतात ना, किरणं, त्या सूर्याची येणारी किरणांनी त्याने काय केलं, एक स्लिट बनवली, स्लिटमधून ते किरणं आली, ठेवला इथं प्रिझमवरती. काय झालं, अशा पद्धतीने हे सरळ यायला पाहिजे होते, पण ते असे तानापी येणीपाजा इकडे डिस्प्लेस झाले. उचलला डिटेक्टर, ठेवला इथं, ग्राफ प्लॉट केला. हे सूर्याची किरणं होती, राईट का, लॅम्बडा वगैरे अशा पद्धतीने ग्राफ अशा पद्धतीने आणला, ठीक. ग्राफ प्लॉट केला, मॅक्झिमम व्हॅल्यू त्याला दिसली, टेम्परेचरची मॅक्झिमम व्हॅल्यू पण, याची व्हॅल्यू पण दिसली. आता हे जे काही आहे तानापी ही निपाजा यांच्या लॅम्बडाच्या व्हॅल्यू तुम्हाला पाठ आहेत, आपल्याला जशा पाठ आहेत त्याला पण त्या पाठ होत्या. कशा पाठ होत्या, त्याने या चारकोलवरूनच त्या लॅम्बडाच्या व्हॅल्यू शोधून टाकल्या होत्या. तो लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू त्याच्याकडे आहे, त्याचा ग्राफ प्लॉट झाला, लॅम्बडा मॅक्सची त्याच्याकडे व्हॅल्यू आहे. पण टेम्परेचरची व्हॅल्यू त्याच्याकडे आहे का, इकडे गरम किती केले आपल्याला थोडी माहिती. चारकोलला आपण गरम करत होतो, आपल्याला टेम्परेचर माहीत होतं, पण सूर्याला गरम कोण करतंय, किती करतंय आपल्याला माहीत ना. तो देअरफॉर टेम्परेचर अननोन इंटू लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, व्हेन्स कॉन्स्टंट. तो ठेवून घ्या. लॅम्बडा मॅक्स जो काही लॅम्बडा असतो, हा लॅम्बडा मॅक्स, या लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू किती असते, सो टी टेम्परेचर इज इक्वल टू व्हॉट, व्हेन्स कॉन्स्टंट डिवाइड बाय लॅम्बडा. जर तुम्ही केला तर तुम्हाला सूर्याचं टेम्परेचर येऊन जातं, आणि सूर्याचं टेम्परेचर किती असतं माहितीसाठी लक्षात राहू द्या. किती असतं सूर्याचं टेम्परेचर, काहीतरी 666. याने जे काही शोधलं या प्रयोगामधून, त्या प्रयोगामधून त्याने जे काही व्हॅल्यू शोधलेली आहे, ती व्हॅल्यू आहे जवळजवळ, सांगतो मी तुम्हाला ती व्हॅल्यू किती आहे, 6060 केल्विन. तो 6060 केल्विन एवढी व्हॅल्यू त्याने काढून टाकली, राईट. मग आता तुम्ही म्हणाल की अरे लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू किती असते, सूर्याचा जो काही लॅम्बडा मॅक्स येणार आहे त्याची व्हॅल्यू जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊन घ्या. ती असते लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू 4753 ॲमस्ट्रॉंग म्हणजे याच्या डोक्यावरती असं तुम्हाला शिकायला भेटेल आता पुढे फिजिक्समध्ये. ॲमस्ट्रॉंग, या ॲमस्ट्रॉंगला आपण 10⁻10 म्हणतो. 1 ॲमस्ट्रॉंग इज इक्वल टू 10⁻10 मीटर, राईट. 10⁻10 मीटर म्हणजे 1 ॲमस्ट्रॉंग असतो. तो लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू एवढी असते. या सगळ्या व्हॅल्यू इथं पुढे जर केल्या तर तुमची व्हॅल्यू, सूर्याची उष्णता किती होऊन जाते, 6060 केल्विन एवढी. तो सूर्याचं तापमान याने मेजर करून टाकलं. त्यामुळे व्हेन्स नावाचा जो सायंटिस्ट आहे, त्या व्हेन्सला 1911मध्ये नोबेल प्राईज भेटलं. बघा लक्षात घ्या. तर तुम्हाला जर काही इतर माहिती जनरल नॉलेजमध्ये, 1911मध्ये नोबेल प्राईज दिलं कोणाला, व्हेन्सला. कशामुळे, सूर्याचं तापमान मेजर केल्यामुळे. तो सूर्याचं तापमान कोणी मेजर केलं, व्हेन्सनी मेजर केलं. कसं मेजर केलं, तर त्याच्या मागची ही कहाणी आहे. त्याला नोबेल प्राईज दिली गेली 1911मध्ये. बोला इथपर्यंत कळालं का.
इथपर्यंत कळाला का कहाणी काय काय होती तर. सो देअर फोर व्हेन्सचा लॉ काय आहे, सिम्पल आहे. लॅम्बडा मॅक्स इंटू टी मॅक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि दिस कॉन्स्टंट इज व्हेन्स कॉन्स्टंट. खल्लास झाली बात, राईट का. एखाद्या चुल्यामधली समजा मला जे ना हा रॉड पडलेला आहे, हा रॉड गरम आहे, याचं मला टेम्परेचर मेजर करायचं असेल तर मी काय करणार, ठेवून देणार इथे एक स्लिट ठेवणार, याच्यामधून इमिशन होणार, तिकडे प्रिझम ठेवणार, प्रिझममधून पार झाले का तिकडून सातरी निघतील. डिटेक्टर असतो त्या इंटेन्सिटी डिटेक्टर, त्या इंटेन्सिटी डिटेक्टरने प्रत्येकाचं हे करायचं, ग्राफ प्लॉट करायचा, तुम्हाला लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू भेटून जाईल. लॅम्बडा मॅक्स तो काय करायचा, व्हेन्स कॉन्स्टंट डिवाइड बाय लॅम्बडा मॅक्स करून टाका, तिथलं टेम्परेचर मेजर केलं जाईल. कळाला का बोला. हा झाला आपला व्हेन्स लॉ. कळाला का व्हेन्स लॉ, पटकन कमेंट करा. कळाला का रे. हा राईट. तो आता पुढे जाऊ आपण. तो तिसरा रेडिएशनचा लॉ असतो प्लँक्स लॉ, ब्लॅक बॉडी रेडिएशन लॉ पण म्हणतात त्याला. तो पुढचा लॉ काय आहे, प्लँक्स लॉ. प्लँक्स कॉन्स्टंट आपण म्हणतो ना, प्लँक्स लॉ. तो प्लँक्स लॉ म्हणा किंवा याला म्हणतात ब्लॅक बॉडी रेडिएशन लॉ, ब्लॅक बॉडी रेडिएशन लॉ. आता हा ब्लॅक बॉडी रेडिएशन लॉ काय आहे, याला मी जास्त लांबवणार नाही. एक बात बघा, आपण हे सगळं काय शिकतोय मी तुम्हाला सांगणार आहे, याच्या पुढं कहाणी काय असते. आपण जर बघितलं, हा सूर्य आहे, ही जमीन आहे, इथं सेन्सर असतो आपला. जेव्हा सूर्याकडून रेडिएशन जे येतात ना, या वातावरणामध्ये खूप सारे वरचं वातावरण आणि खालीचं, हे वरचं अपर ॲटमॉस्फिअर अँड लोअर ॲटमॉस्फिअर असं आपण बघणार आहोत. आपल्याला स्कॅटरिंगचे प्रकार शिकायचे आहेत, ठीक आहे. आपल्याला ॲब्झॉर्प्शनचे प्रकार शिकायचे आहेत, परीक्षेला सगळं महत्त्वाचं आहे. तो सूर्याकडून निघणारे जे काही किरणं आहेत ना, हे वरती खूप सारे पार्टिकल धुकं वगैरे असतात, त्यांना टक्कर खाऊन ना स्कॅटर होऊन जातात. आणि हे स्कॅटर झालेले ना, स्कॅटर झालेल्यामुळे जी इमेज बनते ना आपल्या सेन्सरमध्ये, चुकीची बनून जाते. तुम्हाला ढगं पांढरे दिसायला लागून जातात. ॲक्च्युली ढगं असतात तरी वेगळे आणि दिसायला भेटतात तुम्हाला पांढरे. हे असं का घडतं, ती इमेज पांढरी का बनते, ड्यू टू द स्कॅटरिंग. ते आहे पुढे कहाणी आपण बघणार आहोत. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, आता घडतंय असं. मी तुम्हाला प्लँक्सचा लॉ शिकवणार आहे, पण मी थोडीशी कहाणी सांगून देतो, बघून घ्या. समजा एखादी या वातावरणामध्ये एखादा एक मॉलिक्यूल घेतला मी, गॅसचा मॉलिक्यूल. तो जे काही हे आहे, काय घडू शकते, इकडून येणारं जे रेडिएशन आहे ते याच्यावरती इन्सिडेंट्स होईल. काय होईल, इन्सिडेंट. तो याच्यावरती काय होईल, इन्सिडेंट. तो इन्सिडेंट झालेला जो काही रेडिएशन आहे तो काय होऊ शकतो, तुम्ही म्हणणार तो रिफ्लेक्ट होईल, स्कॅटर होईल, रिफ्लेक्ट होईल म्हणू शकतो तुम्ही त्याला. तो रिफ्लेक्ट होईल किंवा बाकीचे डायरेक्ट याच्यामधून आरपार ट्रान्समिट होतील, या पार्टिकलमधून ट्रान्समिट होईल, कोणी रिफ्लेक्ट होईल, राईट का. सो रिफ्लेक्ट होईल, ट्रान्समिट होईल, किंवा बाकीचे जे ना ते ॲब्झॉर्ब होतील, बाकीचे काय होते, ॲब्झॉर्ब होतील. तो मला काय दिसायला भेटते बाबा, की वातावरणामध्ये एखादा जर का मी गॅसचा मॉलिक्यूल किंवा पार्टिकल घेतला, त्याच्यावर जे रेडिएशन इन्सिडेंट होते, ते इन्सिडेंट झालेलं रेडिएशन रिफ्लेक्ट होऊ शकतं, ते ॲब्झॉर्ब होऊ शकतं, ते आरपार ट्रान्समिट पण होऊ शकतं. ही कहाणी. मग आपल्याला आपल्या रिमोट सेन्सिंगमध्ये कोण लागतं, रिमोट सेन्सिंगमध्ये फक्त आपल्याला एकच लागतो. तो कोणता, जो या पार्टिकलमधून आरपार निघून पृथ्वीला टक्कर खाऊन जो पुन्हा अजून आरपार निघून आपल्या सेन्सरपर्यंत पोहोचतोय. म्हणजे लक्षात घ्यायचं, त्या रेडिएशनची ट्रान्समिटन्स पॉवर जास्त असायला पाहिजे, ट्रान्समिशन जास्त असायला पाहिजे, आरपार निघायला पाहिजे. तो ट्रान्समिशनवाला आपल्याला लागत असतो, ठीक आहे. पण ब्लॅक बॉडीची प्रॉपर्टी तुम्हाला मी सांगून दिली. ब्लॅक बॉडीची प्रॉपर्टी काय असते, ऑल फ्रिक्वेन्सीमधलं तुम्ही जर का समजा सोलरच्या रेडिएशन, समजा ब्लॅक बॉडी इथं पडलेली आहे, सूर्याची सगळे किरणं, तर सूर्याची जे काही सगळे किरणं असतात, कॉस्मिक रे, गॅमा रे, नंतर अल्ट्राव्हायलेट, व्हिजिबल रे, इन्फ्रारेड, हे सगळेचे सगळे ॲब्झॉर्ब करून टाकतो तो. पण ॲब्झॉर्ब तर करतो, पण त्याची कॅपॅसिटी काय आहे, इमिट करायची पण कॅपॅसिटी, इमिट पण करतो, राईट का. प्लँक्सने काय केलं, लक्ष द्या. प्लँक्सने एक डबडा बनवला, असा एक बॉक्स बनवला. या बॉक्सच्या आतल्या बाजूला लेप लावला. कशाचा लेप, चारकोल असतो का, त्या चारकोलचा लेप म्हणजे ब्लॅक बॉडी, राईट का, आतच्या बाजूला. आणि एका बाजूनं सूर्यप्रकाश पाडला, एका बाजूनं म्हणजे कुठेतरी एक छोटीशी मोकळी जागा असेल, तिथून सूर्यप्रकाश सोडला, राईट. तो सूर्यप्रकाश सोडला आणि इकडून काय केलं त्याने, एक छोटंसं जे ना, इकडून छोटासा होल तयार केला. मग या होलमुळून काय होतं, सूर्यप्रकाश आतमध्ये जाऊन ॲब्झॉर्ब होऊन काय होत होता, इकडून कुठेतरी इमिट होत होता. पुन्हा तीच कहाणी, स्लिट प्रिझम. आता गंमत काय घडत होती, लक्ष द्या, याने ऑब्झर्वेशन काय केलं, याचा एक आहे, जी ऊर्जा असते ती ऊर्जा डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फ्रिक्वेन्सी असते. हा आहे प्लँक्सचा कॉन्स्टंट. आणि हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे, आठवते का तुम्हाला. गॅमा रेची फ्रिक्वेन्सी काय असते रे, सांग पटकन शुभांगी, नेहा. गॅमा रेची फ्रिक्वेन्सी काय असते म्हणजे व्हॅल्यू नको सांगू मला, व्हॅल्यूचा टेबल तुम्हाला मी अजून पाठवलेला नाही. तो प्रत्येक याचा फक्त तुम्हाला मी वेव्हलेंथचा टेबल सांगितला आहे, तुम्हाला मी फ्रिक्वेन्सीचा टेबल पाठवलं नाही. सो गॅमा रे, एक्सरे यांची फ्रिक्वेन्सी जास्त असते. ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते त्याची एनर्जी पण जास्त असते. ही बात पटली.
आणि हा लॉ कोणाचा होता? हा प्लँक्सचा लॉ होता. तो प्लँक्सने खूप अभ्यास केला होता. अशी एक्सपेरिमेंट त्याने केली. त्याने काय दिसायला भेटलं बरं का? त्याने काय केलं, वेगवेगळ्या हे जे काही किरणं येतात ना, याच्या पद्धतीने अशी जात होते किरणं, तो त्याने पुन्हा डिटेक्टर ठेवला, सेम कहाणी वेव्हसारखी. तर त्याला काय दिसायला भेटलं माहिती आहे का? त्याला काय दिसायला भेटलं की एनर्जी जी आहे ना, एनर्जी जे डिटेक्टरमध्ये डिटेक्ट करतोय तो इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फ्रिक्वेन्सी. प्लँक्सचा नियम काय सांगितला? जी एनर्जी असते ती डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फ्रिक्वेन्सी असते. याचा अर्थ असा, ज्या रेची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, फ्रिक्वेन्सी जास्त असणं म्हणजे काय? हे अशा याची फ्रिक्वेन्सी, याच्या फ्रिक्वेन्सी कमी आहे, याची फ्रिक्वेन्सी कमी आहे, पण यांची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. सो ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे त्याच्यामध्ये ऊर्जा जास्त असते. त्यामुळे लक्षात घ्या, सूर्याकडून निघणाऱ्या जे काही हे असतात ना, त्यांच्यामध्ये खूप जास्त ऊर्जा असते. खूप जास्त ऊर्जा असते म्हणजे काय? त्यांची फ्रिक्वेन्सी जास्त असते. फ्रिक्वेन्सी जास्त कशामुळे असते? ती गॅमा रे एक्सरेमुळे. परंतु वातावरणामध्ये येता येता बिचाऱ्याची ऊर्जा कमी कमी होत जाते. का? कारण की वातावरणामध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातात. ॲब्झॉर्ब कोण होते? गॅमा रे एक्सरे, अल्ट्राव्हायलेटचा काही भाग ॲब्झॉर्ब होऊन जातो. त्यामुळे ऊर्जा कमी होऊन जाते, फ्रिक्वेन्सी कमी होऊन जाते. फ्रिक्वेन्सी कमी होऊन जाते, त्यामुळे जे काही सेन्सरपर्यंत जाणाऱ्या जे काही रे असतात त्या कोणत्या असतात? आपल्या लॉंग वेव्ह असतात. लॉंग वेव्ह का? कारण की त्यांची वेव्हलेंथ जास्त असते आणि फ्रिक्वेन्सी कमी असते. सो एनर्जी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फ्रिक्वेन्सी. पॉईंट क्लिअर झाला का? प्लँक्सचा लॉ त्याने प्रयोग केला होता ब्लॅक बॉडीला घेऊन, त्यामुळे ब्लॅक बॉडी रेडिएशन पण त्याला म्हणतात. राईट. त्याची कहाणी मी तुम्हाला थोडक्यामध्ये तेच आहे, कहाणी सांगितली वेन्समध्ये जी सांगितली तेच. जो हवाला मग तुम्हाला दिसायला भेटेल की ई इज इक्वल टू समथिंग कॉन्स्टंट इंटू एफ. मग हा कॉन्स्टंट काय आहे? या कॉन्स्टंटला म्हणतो आपण प्लँक्स कॉन्स्टंट एच. सो ई इज इक्वल टू एच एफ. ई इज इक्वल टू एच एफ. ई इज इक्वल टू एच एफ. ऊर्जा ही एच एफ बरोबर असते. आणि एच काय असतो? हा एच असतो प्लँक्स कॉन्स्टंट. हा एच काय असतो? आपला प्लँक कॉन्स्टंट. ठीक आहे. आता या प्लँक कॉन्स्टंटची जर का तुम्हाला व्हॅल्यू दिली असेल तर ठीक, दिली का मला बघू दे. माझ्या वहीमध्ये तुम्ही काही लिहिलेलं नाही. प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते पण मी त्याला काही लिहिली नाही गड्या. राईट. लक्षात घ्या, या तुम्ही जर का फिजिक्स बघितलं ना 11वी 12वीचं, तर त्या ठिकाणी फिजिक्स दोन गोष्टीवरती काम करतं. एक क्लासिकल फिजिक्स असतं ज्याच्यावरती लोक PhD पण करतात. राईट का? पण या प्लँक्सने जो शोध लावला कशाचा? एनर्जी डिरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. याने जो काही हा शोध लावला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्लासिकल थेरीचा वापर नाही केला. त्याने घरामध्ये त्याचं डोकं लावलं आणि त्याच्यामध्ये हा नियम त्याने शोधला. राईट का? सो प्लँक्सचं जो काही थेरी आहे किंवा प्लँक्सचा जो काही लॉ आहे हा क्लासिकल बेसवरती नाही आहे, क्लासिकल फिजिक्सच्या बेसला धरून बनलेला नाही आहे. राईट. तो क्लासिकल याच्या बेसला धरून बनलेला नाही आहे. ठीक आहे. याची ई इज इक्वल टू एच एफ लक्षात घ्या. आणि गुगलवर भेटलं तर गुगलवरती त्याची व्हॅल्यू मला तर मी तर काही लिहिलेली नाही गड्या इथं, पण लक्षात घ्या हा आहे आपला प्लँक्स कॉन्स्टंट. प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू कसं काय असणार नाही असेल? ऑफकोर्स असेल, काही ना काही तर असेल. ठीक. तो अशा पद्धतीने आपल्याला एक बात दिसायला भेटतो. त्यामुळे रेडिएशनचे मी तुम्हाला 3 लॉ सांगून दिले. पहिला लॉ सांगितला मी तुम्हाला कोणता रे? स्टीफन बोल्ट्झमन लॉ. राईट का? त्याला फोर्थ पॉवर लॉ म्हणतो. दुसरा होता वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. तिसरा असतो आपला प्लँक्स लॉ. या 3 प्रकारचे लॉ मी तुम्हाला सांगितले. बोला तुम्हाला कळाले का? पटकन सांगा. ठीक. मग आता तुम्ही जर बघायला गेला वेन्स डिस्प्लेसमेंट लॉवरची ना एक MCQ आहे. आता पण माझ्याकडून जे ना मी सगळं डाटा उडवायला गेलो, माझ्याकडे हे नव्हतं ना ते स्पेस, त्यामुळे मी जे ना ते MPC1ला सगळं उडून टाकलं मी. तर गलती झाली माझ्याकडून. पण कोणतरी एक काम करा, MPC ग्रुपवरती जे MCQचे मी रिमोट सेन्सिंगचे MCQचे जे पूर्ण हे पाठवले ना, तो कागद पुन्हा रिसेंड करा. कारण की मला ते तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगावं लागणार. ठीक. तो रिसेंड करा बरं का पटकन. मी स्क्रीन शेअर करतो. केलं का रिसेंट? कोणतं? पटकन करा रे. ग्रुपवरती टाका. स्क्रीन दिसते तुम्हाला? या स्क्रीनवरती तो MCQची यादी यायला पाहिजे. MPCच्या ग्रुपवर टाकली होती मी. रिमोट सेन्सिंगच्या MCQचं गुगलचे MCQ होते. ठीक. चला आता हे बघा कोणता क्वेश्चन होता आपला? हावाला क्वेश्चन शेवटचा. इफ द मीन टेम्परेचर ऑफ द सन सरफेस 6000 केल्विन, लॅम्बडा मॅक्स ऑफ इट्स रेडिएशन 0.5 मायक्रोमीटर. ठीक. व्हॉट इज द मीन टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस फॉर लॅम्बडा एम इज इक्वल टू 10 मायक्रोमीटर अकॉर्डिंग टू द वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ इन द रिमोट सेन्सिंग कन्सेप्ट. बघा रे. बरोबर. तो रिमोट सेन्सिंग कन्सेप्ट म्हणजे याचा अर्थ असे क्वेश्चन तर बनतील, ऑफकोर्स बनतील. मग मला उत्तर काढून दाखवा. मिनटं. काय चाललंय? चला, मीन टेम्परेचर ऑफ सन तुम्हाला दिलेलं आहे आणि हे पण दिले. आता तुम्हाला काय दिसायला भेटतं बरं का याच्यावरून रे? समजा मीन टेम्परेचर म्हणलेलं आहे. राईट. आणि हे वाला काहीतरी दिलेलं आहे. व्हॉट इज द मीन टेम्परेचर अर्थ सरफेस विच लॅम्बडा
10 मायक्रोमीटर अँड व्हेन्स डिस्प्लेसमेंट लॉ रिमोट सेन्सिंग. टेम्परेचर काढायचं आहे याच्यासाठी. मग एक काम करून घेऊ ना, व्हेन्सचं डिस्प्लेसमेंट तुम्हाला तर ते व्हॅल्यू माहीत नाही आहे, तुम्ही याच्यावरून व्हेन्सचा कॉन्स्टंट काढून घ्या. कोणत्या पण युनिटमध्ये कसं असतं आपला फॉर्म्युला, लॅम्बडा इंटू टी इज इक्वल टू कॉन्स्टंट, बरोबर, इज इक्वल टू कॉन्स्टंट, हा फॉर्म्युला आहे व्हेन्सचा. मग तुम्ही काय करणार, 6000 केल्विन, राईट का, 6000 केल्विन इंटू 0.5 इंटू 0.5 मायक्रोमीटर, राईट, हा झाला आपला कॉन्स्टंट. तो याच्यावरून भेटला तुम्हाला कॉन्स्टंट. सो जी व्हॅल्यू ऑफ सी, तो ही व्हॅल्यू सीची आहे. आता मला व्हॅल्यू काढायची कशाची, टेम्परेचरची. मी काय करणार, सीला डिवाइड बाय काय करून टाकणार, सीला डिवाइड बाय मी लॅम्बडा करून टाकणार 10 मायक्रोमीटर. सांगा बरं उत्तर किती येते, मायक्रोमीटर करतो तो हे झाला 10 आहे खाली आहे, सांगा रे किती येते, 6000 डिवाइड बाय किती ले 100 वरती 5, 5 आहे का 5 खाली किती येईल 20, बरोबर. शून्य कटला, राईट, 2 300, तो 300 केल्विन किती उत्तर येते, 300 केल्विन, बरोबर येते का बघा. 300 केल्विन म्हणजे किती डिग्री सेल्सिअस, 27 डिग्री सेल्सिअस. 27 डिग्री सेल्सिअस कळालं का. ऑप्शन सीचं याचं कसं काढलं मी ते रे, 14 नंबर ऑप्शन सी. कळालं का काय केलं तर, नसेल केळा पुन्हा सांगतो. नेहा कळालं का, समजलं. ठीक, सिंपल आहे, राईट. तो अशा पद्धतीने. चला हे सांगा याचं स्टीफन बोल्ट्झमन लॉ काय सांगितलं मी तुम्हाला, स्टीफन बोल्ट्झमन मी काय लॉ काय सांगितला, पहिला का, पहिला पण नाही ॲक्च्युली, कसा होता बरं का आपला, सिग्मा कसा असतो तो, सिग्मा इंटू ए इंटू टी रेस टू पॉवर 4, हा असतो आपला DQ डिवाइड बाय DT, ठीक. पण आता या एरियाला जर का समजा इकडे आपण पाठवला, तो DQ डिवाइड बाय DT डिवाइड बाय एरिया इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू पॉवर 4. ही जी काही टर्म असते याला आपण एम म्हणतो, राईट. याला काय म्हणतो आपण, एम, वेबर पर मीटर स्क्वेअरमध्ये दाखवतात, याला एम पण म्हणतात. तो देअरफॉर तुम्ही त्याला रिड्यूस करून असं लिहू शकतात, एम इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू पॉवर 4. हे पुस्तकात असं लिहिलेलं दिसायला भेटेल तुम्हाला, ठीक. त्याला रिड्यूस करून तुम्ही असं लिहू शकता, सिग्मा टी रेस टू पॉवर 4, ठीक. आणि त्या एमचं युनिट किती असतं, त्याचं असतं युनिट W डिवाइड बाय M स्क्वेअर, ठीक आहे. उत्तर याचा 1 असावा, तो 6.9 ए ऑप्शन, राईट. अजून काय, चला हे सांगा, एनर्जी इन द क्वांटम इज इज व्हॉट. एनर्जी काय असतं रे, डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी, एनर्जी डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी, मी शिकवलं ते सांगा. फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथचं रिलेशन काय आहे, फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी वेवलेंथ. याचा अर्थ एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी वेवलेंथ. वा कळाला का रे, 6.8चं उत्तर किती आहे, बी, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी वेवलेंथ. कळालं का रे. हा कोणाचा लॉ आहे, प्लँक्सचा लॉ आहे, हां, ठीक आहे. प्लँक्स क्वांटम थिअरी, एनर्जी क्वांटम इज व्हॉट, आलं का लक्षामध्ये, त्याच्यानुसार आपण करतो. नंतर बाकीचे MCQ सॉल्व केले ते. आता लॉंग वेवलेंथ हा पण आला तुम्हाला, पॅसिव्ह सेन्सर म्हणजे काय हे पण झालं, इमिशनचं. चला आता पुढे जाऊ, पुढच्या पॉईंटला. इथपर्यंत कळालं असेल तर मी स्क्रीन शेअर बंद करतो आणि पुढचा पॉईंट सुरू करून टाकतो, ठीक. स्क्रीन शेअरिंग स्टॉप, राईट, आणि व्हिडिओ पण स्टॉप.